जे आता मी काकडी किसली काकडीचे त्याचं पाणी जास्त आहे किसले. ते काढायचा. आपल्याला किती प्रमाणात घ्यायचा. किती पाणी काढायचं जे पण आहे त्याच्यामध्ये कारण की काकडीला नॅचरल पाणी सुटतं, त्यात पाणी टाकायची गरज नाही. त्यात काय काय टाकायचं आई? मीठ टाकायचं पहिलं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकलात, चवीनुसार मीठ टाकलात. अजून त्याच्यानंतर जिथे काकडीला पाणी येतं त्या पाण्यामध्येच मिक्स करायचं मीठ आणि ते पाणी, त्याचं मिश्रण करून घ्यायचं. ये आणि कसलं पीठ आहे हे? तांदळाचं पीठ आहे. त्या तांदळाचं पीठ त्याच्यावर त्या ज्या काकडीचं मिश्रण, काकडी आणि आपण मिठाचं मिश्रण केलं आहे त्या मिठाच्या मिश्रणामध्ये आपण तांदळाचं पीठ, जे तांदूळ भात शेती आहे भाताची, त्याचं पीठ टाकायचं. आणि दुसरं कोणतं पीठ टाकायचं? दोन्ही तांदळाचेच आहेत पीठ. ओके, तर दोन्ही तांदळाचेच पीठ आहे, तर ते तांदळाचे पीठ त्यात टाकून घ्यायचं आणि त्याचं मस्त मिश्रण करून घ्यायचं, जेणेकरून जे वडे आपण टाकतो, जे कोंबडी वडे बनवतात ते कोंबडी वडे हे काकडीचे कोंबडी वडे बनवतात. कोकणात हे फेमस कोंबडी वडे आहेत. ते भिजवायचं, त्याचं पण चांगलं मिश्रण करून घ्यायचं. पाणी, मीठ आणि फक्त पीठ, अजून काय टाकायला लागतं का? ओके, एवढंच 3च वस्तू टाकायच्या आणि त्याच्यात व्यवस्थित त्याला भिजवून घ्यायचं ते. कारण की आपण काकडीचं जे आतमधलं सार असतो ते खूप जास्त घेतलं आहे, मग त्याच्याप्रमाणे आपण पीठ टाकायचे. आणि पीठ टाकल्यानंतर त्याच्यात जो त्याचं हे बनवणार आहे, पीठ बनवणार आहे भिजून, ते व्यवस्थित पीठ भिजवून त्यात पाणी टाकून त्याचे आपण वडे बनवू शकतो. असे वडे बोलतात ह्याला वडे बोलतात. आपण